माझ्या सेक्सी कथेत वाचा कशाप्रकारे माझ्या आत्याच्या मुलाने माझी कुमारी च्यूत फाडली, जुदाई करून मला सेक्सचा आनंद दिला। सुट्ट्यांमध्ये तो माझ्या घरी आला होता। माझं नाव प्रिया वर्मा आहे, मी मध्य प्रदेशातून आहे। आता माझं वय 23 वर्षांचं आहे। माझा आकार 32.28-34 आहे। मी वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी आहे। मी पहिल्यांदा सेक्स माझ्या आयुष्यातील 19व्या वर्षी केलं होतं। तेव्हा मी 12व्या वर्गात होते। त्यानंतर मला सेक्सची खूप आवड निर्माण झाली आणि आतापर्यंत मी अनेकांशी जुदाई केली आहे। ही माझ्या पहिल्या जुदाईची कथा आहे। आमचे परीक्षा संपल्या होत्या। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या। यावेळी शुभम, माझ्या आत्याचा मुलगा, सुट्ट्या घालवण्यासाठी गुजरातहून आमच्या घरी आला होता। शुभम माझ्यापेक्षा वयाने 3 वर्षांनी मोठा होता आणि खूप देखणा होता। पण माझ्या चुतची सील माझा भाऊ शुभम तोडेल हे मला माहीत नव्हतं। ज्या दिवशी तो घरी आला त्या दिवशी आम्ही फारसं बोललो नाही। पण दुसऱ्या दिवशी आम्ही दोघांनी सगळ्या विषयांवर खूप गप्पा मारल्या। खूप वेळ आम्ही एकमेकांशी विविध विषयांवर बोलत राहिलो। मला त्याच्याशी बोलायला खूप आवडत होतं। रात्री जेवणानंतर आम्ही दोघे गच्चीवर बसलो होतो। तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते। आम्ही चित्रपटांबद्दल बोलत होतो। मी सगळ्या रोमॅन्टिक चित्रपटांची नावं सांगत होते, तर शुभम अशा चित्रपटांची नावं सांगत होता ज्यात कथा कमी आणि सेक्स सीन जास्त होते। खरं तर मी त्यापैकी बरेच चित्रपट पाहिले होते, पण शुभमला मी खोटं सांगत राहिले की मी ते पाहिले नाहीत। पण त्या चित्रपटांचे सीन आठवून माझ्या चुतमधून पाणी यायला लागलं होतं। त्यात शुभम त्या चित्रपटांतील सेक्स सीनचं विस्ताराने वर्णन करून माझी वासना आणखी भडकवत होता। तेव्हा मी विषय बदलत म्हणाले, तू अभ्यासही करतोस की फक्त असे चित्रपटच पाहत राहतोस? तो लाजत म्हणाला, नाही रे, मी फक्त रविवारीच पाहतो। तेही प्रत्येक रविवारी नाही, कधी कधी। मी म्हणाले, दर रविवारी जात असशील तर मला कसं कळणार? तो हसला आणि त्याचा हात त्याच्या खालील कपड्यांच्या त्या भागावर गेला जिथे मला हवं ते होतं। त्याने असं केल्याने माझं लक्ष शुभमच्या खालील कपड्यांवर गेलं। त्याचं खेळणंही ताठ झालं होतं आणि शुभम वारंवार कपडे नीट करत होता। मी डोकं दुसरीकडे करून हसू लागले आणि म्हणाले, चल यार, खाली जाऊया, खूप वेळ झाला, आता झोपायची वेळ झाली। तो म्हणाला, मी तर 2 वाजेपर्यंत झोपत नाही। मी म्हणाले, इतका वेळ काय करत राहतोस? शुभम म्हणाला, फक्त त्याआधी झोपच येत नाही। मी म्हणाले, मी समजले, नक्कीच तू त्या वेळेपर्यंत त्या प्रकारचे चित्रपट पाहत असशील। मी खोलगळ्याची टी शर्ट घातली होती, ज्यामुळे माझी छाती दिसत होती। मी लक्षात घेतलं की शुभम माझ्या स्तनांकडे पाहण्याचा प्रयत्न करत होता। त्याचा ताठलेला लंड पाहून माझ्या चुतमध्ये खाज सुटायला लागली। मी विचार करू लागले की का ना शुभमसोबत थोडी मजा करावी। या वेळेपर्यंत माझ्या मनात जुदाईचा विचार आला नव्हता। मी मजा करण्याच्या हेतूने माझी टी शर्ट आणखी खाली केली, हे पाहून त्याचा लंड आणखी ताठ झाला। डोळे मारत मी त्याला म्हणाले, सांभाळ तुझ्या शेराला। शुभमने माझा हात पकडला आणि त्याच्या लंडवर ठेवत म्हणाला, तू प्रयत्न कर। त्याने असं केल्यावर मी एकदम थरथरले। पहिल्यांदाच मी कोणाचा लंड हातात धरला होता। माझ्या धरताच त्याचा जाड लंड आणखी वाढायला लागला। त्याने माझ्याकडे पाहत म्हटलं, यार, तू तर पूर्ण जवान झालीस, 1-2दा मजा तर घेतलीच असेल। मी काही बोलले नाही, पण त्याच्या या बोलण्याने मला वाटायला लागलं की आज शुभमसोबत जुदाई करावी। मग मी हसत त्याच्या खालील कपड्यांत हात घातला। शुभमनेही त्याचा हात माझ्या टी शर्टमध्ये घातला आणि माझे स्तन दाबायला लागला। मला मजा यायला लागली आणि माझी कामुकता वाढायला लागली। शुभम माझ्या आणखी जवळ आला आणि माझ्या ओठांवर चुंबन घ्यायला लागला। मीही त्याला चुंबन घ्यायला लागले। त्याने त्याचा हात टी शर्टमधून काढून माझ्या कॅपरीत घातला। शुभमने त्याचा लंड बाहेर काढला आणि मला चोखायला सांगितलं। मीही वाकून त्याच्या जाड लंडला माझ्या तोंडात घ्यायला लागले। थोड्याच वेळात त्याचा लंड माझ्या लाळेने भिजला आणि माझ्या तोंडातून ग्लप ग्लप असा आवाज यायला लागला। शुभम खूप जोशात आला। त्याने माझं डोकं पकडून पूर्ण लंड माझ्या तोंडात घातला आणि माझं नाक दाबलं। त्याचा लंड पूर्ण घशापर्यंत गेला होता, त्यामुळे मला श्वास घेता येत नव्हता। मी एकदम धडपडून त्याच्या पकडीतून स्वतःला सोडवलं। तो मला वासनेने भरलेल्या नजरेने पाहत होता। मीही त्याला चुदास नजरेने पाहायला लागले। शुभमने मला उलट व्हायला सांगितलं, पण मला अजून त्याचा लंड चोखायचा होता। मला त्याचा जाड लंड चोखण्यात मजा यायला लागली होती। त्याच्या इच्छेला दुर्लक्ष करत मी पुन्हा त्याचा लंड तोंडात घेतला आणि यावेळी त्याच्या गोळ्या सहलवत लंड पूर्ण घशापर्यंत घेऊन चोखायला लागले। जेव्हा तो माझ्या तोंडात झटके देण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा मी त्याची एक गोळी दाबायचे, ज्यामुळे तो माझ्या डोक्याची पकड सैल करायचा। पूर्णपणे लंड चोखल्यानंतर आता मला त्याच्याकडून माझी च्यूत चाटवायची होती।
मी बोलणार तेवढ्यात शुभमने मला झोपवलं आणि माझी कॅपरी आणि चड्डी दोन्ही एकत्र काढल्या आणि माझे पाय पसरवून माझ्या फुललेल्या नग्न चुतला चाटायला लागला. आह, पहिल्यांदा माझ्या चुतवर कोणाच्या जिभेचा स्पर्श जाणवताच मी एकदम मस्त झाले. खरंच, या अनुभवाची मजा काय सांगू. शुभम माझ्या संपूर्ण चुतवर त्याची जीभ फिरवत होता. तो त्याच्या जिभेने माझ्या चुतचं पाणी साफ करत होता. मला सोबत भीतीही वाटत होती की कोणी वर येऊ नये, पण च्यूत चाटण्याच्या सुखापुढे काहीच सुचत नव्हतं. त्याने माझी च्यूत पसरवत म्हटलं, ही तर अजून सील पॅक आहे. मी म्हणाले, हो, मी एखाद्या मस्त लंडची वाट पाहत होते. शुभम माझ्या चुतमध्ये बोट घालण्याचा प्रयत्न करायला लागला. दुखण्यामुळे माझ्या तोंडातून आह निघायला लागली. त्याने 2-3 वेळा बोट घालण्याचा प्रयत्न केला, पण दुखण्यामुळे मी वर सरकायचे. मी म्हणाले, फक्त चाट, मला अजून तुझ्याकडून च्यूत चाटवायची आहे. तो पूर्णपणे पसरून माझी च्यूत वरपासून खालपर्यंत चाटायला लागला. मीही गांड हलवत त्याच्या जिभेने च्यूत चाटवत राहिले. मग आम्हा दोघांना संयम राहिला नाही. त्याने मला उचललं आणि वरच्या साठवण खोलीत नेलं. त्याने मला टेबलावर झोपवलं आणि माझ्या चुतवर थुंक लावून त्याच्या जाड आणि मोठ्या लंडने चुतच्या फटींना सहलवायला लागला. मी खूप कामुक झाले होते आणि घाबरलेही होते. पहिल्यांदाच इतका जाड लंड चुतमध्ये घेत होते. एवढ्यात शुभमने न सांगता चुतमध्ये जोरात लंड घातला. दुखण्याने माझी किंकाळी निघाली. आह, हाय, या. शुभमने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, मारवशील का? इतक्या जोरात किंकाळतेयस. त्याचा लंड जसा चुतमध्ये गेला तशी माझी जान निघाली. डोळ्यांत पाणी आलं होतं. खूप तीव्र दुखायला लागलं होतं. तेव्हा शुभमने लंड बाहेर काढला आणि मला चुंबन घ्यायला लागला. माझे स्तन दाबायला आणि चोखायला लागला. त्याच्या लंडला रक्त लागलं होतं. म्हणजे माझी सील तुटली होती. त्याने माझी च्यूत त्याच्या टी शर्टने साफ केली आणि पुन्हा चुतमध्ये लंड घातला. मला दुखत होतं, पण काही वेळाने मजा यायला लागली. आजही पहिल्यांदा लंड घेताना तो गोड दुखण्याची आठवण आहे. थोड्या वेळाने शुभमने जोरजोरात चुदाई सुरू केली आणि माझ्या हलणाऱ्या स्तनांना दाबायला लागला. माझ्या चुतचं पाणी निघाल्याने त्याचा लंड आता वेगाने आतबाहेर होत होता. मध्येच तो लांब झटके देऊन त्याचा पूर्ण लंड माझ्या चुतमध्ये भरायचा. काही वेळाने त्याने मला उचलून गोदात घेतलं आणि माझ्या चुतमध्ये लंड घालून पुन्हा चुदाई सुरू केली. मी त्याची मान पकडून लटकले होते आणि त्याने मला माझ्या दोन्ही मांड्यांनी पकडलं होतं. तो मला उडवत होता. मीही वर खाली होत होते. 7-8 वेळा उडवल्यावर त्याने मला कुत्र्यासारख्या शैलीत बनवलं आणि जोरात लंड मागून चुतमध्ये घातला. एकदम लंड आत गेला तशी माझी मादक आह निघाली. आता तो जोरजोरात चुदाई करायला लागला. माझ्या सेक्सी आवाजांनी तो आणखी उत्तेजित होत होता. माझी च्यूत आतापर्यंत 2दा झडली होती आणि मला वाटत होतं की शुभम कधी चुदाई थांबवेल. एवढ्यात त्याने त्याचा लंड चुतमधून बाहेर काढला आणि माझ्या तोंडाकडे आला. मी विचार केला की शुभम पुन्हा लंड चोखवायला आला आहे, पण त्याने हाताने हलवत सगळं वीर्य माझ्या चेहऱ्यावर सोडलं. मला आराम मिळाला आणि गरम वीर्य मला खूप सुख देऊ लागलं. आज ज्या प्रकारे शुभमने माझी चुदाई केली, त्याने मला खूप मजा आली. काही वेळ थांबल्यानंतर शुभम पुन्हा गरम झाला आणि माझीही चुदास जागली. यावेळी शुभमने मला त्याच्यावर घेतलं आणि त्याच्या लंडवर मला झुल्यासारखं झुलवायला लागला. मला त्याचा लंड माझ्या चुतमध्ये खिळ्यासारखा अडकल्यासारखा वाटत होता. साधारण 20 मिनिटांनंतर त्याने मला झडायला भाग पाडलं. यावेळी मी त्याचं रस माझ्या तोंडातून बाहेर काढलं. अर्ध्या तासानंतर त्याने पुन्हा माझ्या चुतमध्ये लंड घातला. अशा प्रकारे त्या 2 तासांत शुभमने माझी 3 वेळा चुदाई केली. मग आम्ही दोघे झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी माझी च्यूत दुखत होती, पण रात्रीच्या मजेच्या पुढे हे दुखणं काहीच नव्हतं. तिसऱ्या दिवशी चुदाई करताना मी शुभमला विचारलं, तू इतकं छान चुदाई करायला कुठून शिकलास? त्याने म्हटलं, वेळ आल्यावर सगळं सांगेन. 2 दिवसांनंतर पुन्हा आम्ही खालच्या खोलीत सेक्स केला. 1 महिन्यात शुभमने माझी इतकी चुदाई केली की त्याने मला खरी चुदतकट बनवलं. गेल्या 4 वर्षांपासून मी न जाणे किती लंडांनी चुदाई केली आहे. नव्या लंडाने चुदणं आता माझी सवयच झाली आहे. 2 दिवसांपेक्षा जास्त चुदाईशिवाय मी आता काहीही करून राहू शकत नाही. मित्रांनो, मला आशा आहे की माझ्या चुतसाठी तुमचा लंड ताट झाला असेल. पण मी तुम्हाला इतक्या लवकर भेटणार नाही.